सापडत नाही तावड. पाया पडायच्या आधी नाव घ्या. थांब 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 थांब. नाव घे नाव घे. शेतू सटकून जायला लागली. ए काय ग लहान आहे म्हणून हानती तुला ग. आता मला तशीच करणार आहे तुम्हाला तुला सांगते चल माझ्या तावडीत सगळ्या सापडते. मी कोणाच्या तावडीत सापडते माझ्याकडे आहे ना. भाऊजीच्या तावडीत तुम्ही सापडताय. बरं नाव घ्या लवकर चला. परत बायकांची गर्दी झाली अवघड होईल तुम्ही. मोठ्या बसून किती छान छान ऐका की, 1-2 मिनिट थांबा ना. वेळ नाही नाही वेळ नाही. 25 वर्ष झालं संसाराला. हे तुझं ताट आहे का? 25 डबल केलं काय गाडीच पट. मग काय तर रात्र एक दिवस दिवस एक दिवस. थांबा आता मला आठवू द्या. तोपर्यंत पुढचा नंबर येत असेल त्यांना घ्या. नाही नाही मी आठवते की थांबा ना. मग काय मी पण आठवते थांबा. टिक 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 1 टिक टिक 2 चलो स्टार्ट. उलट पहिल्याला चान्स चांगला असतो. दुसरे कन्फ्युज होते. नाही नाही थांबा ना पण आठवू द्या. मला काय आठवत ना. एवढंच आठवते. आशिष रावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी. एवढंच घ्या. घेतो पुढच्या मकर संक्रांतीला होईल का? अर्ध घेतलं तर चालेल का? भाऊजी मी घेते. हा थांबा ना. ए थांब मला आठवलं थोडस. थांबा. आई माझी मायाळू, बाप माझा हौशी, आशिष रावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी. तिकडे दोघीजण एक्सचेंज चल लगेच सर्व काय ना किती वेळ घेतलं. शिकू म्हणते मला जाऊ द्या. मी जाऊ द्या. मी घरी प्रशांत भाऊजींपाशी नाव घेते. मी कसं आठवलं वर लगेचच. मी लावला का मान. मी घेतला का. मी कसं पटापट ऑफती तोडत बडबडती. पुढचं जुळत नाही. मी आधी कसं सुरुवात. भैरवनाथ नगरीमध्ये पुढच्या दारापासून मागच्या दारापर्यंत लावला लसूण. तू गेली लसूण म्हणून प्रशांत भाऊजी आले सायकलवर बसून. कारण की खूप लांब जायचंय का. लसूण फक्त पुढच्या दारापासून मागच्या दारापर्यंत पेरलाय. मग एवढं काय मी गाडी बिडी घेऊन जाऊ. खरं की नाही. हे बघ मी घेतला प्रशांत भाऊजींच्या नावाने तुझ्यासाठी. घे आता पटकन. हीच तू रिप्लेस कर. नको मला नाही जुळत. भाऊ तिकडे घ्या. खाना घेत्या. एक कसले वेळ करत. राधाला आवडतो भार, भाऊजींना आवडते आमटी. तर बाई हे नको पाहिजे. मी हुशार आहे की नाही. मी पटकन घेतला. पुढच्या संक्रांतीपर्यंत होईल का घेणं. हा हिला मंगळसूत्र आठवलं. एक वाटी अशी एक वाटी तशी. काय ना 2 मिनिट मला काय सांगते मग तुम्हाला. बघा ऐकू आलं का. आलं ना. नाही आलो. मोठ्याने शिकू. नाकातल्या नथेला सोन्याचा साज. प्रशांत रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज. खोटारडीवर का खोटी नद घातली. नाही हो भाऊजी आल्या खरंच मला आहे. सांगत होती. तुझी तरी खरी कुठे. माझी खरी आहे. माझी खरी आहे. नाही मग काय. हा माझी खरी आहे. आता काढून थोडं टाकू. मग माझी तरी कसं दाखवणार मी. नथ खोटेच असते. हा आता ताईंचा नंबर आता- काय आता- आठवत आता- नाही. आता- मला तर येत नव्हतं तरी आठवण करणे. मग तिने आठवण आणलेलं सांगितलेलं हे तर बरोबर आहे भाऊजी.
सगळे ती पाठ करून आत ना आली पण तिला लक्षात आलं बरं. आणि तिचा प्लॅन होता आम्हाला फसवायचं आणि तीच फसली. तिलाच आठवण आहे. आणि मला खूप छान वाटतं. ए तुम्हाला येते का उखाणे? ए दादू तुला येतो का रे उखाणा? एक दोन येतात का? दादूला येते एक दोन म्हणते दादू. मी घेऊ काय सांगू का? बंद करा. सांग. हे जागा माधुरी माझा बेडवरचा मोबाईल आहे. आता कसं मला आपण टी-शर्टच काढून ठेवते. आता आठवत नाही. आता आठवत. आदू आण गं जा माझा मोबाईल. आदू कशी म्हणलं तर नुसती टी-शर्ट काढून ठेवते. शी तो बिग बॉस मध्येच पाहिजे. राईट. दिवशी बिग बॉस मध्ये पाहिजे. हळूच बारीक खोडी केली. तिला वाटलं मोबाईल बंद आहे पण कशी आली तिच्या पुढे ना. बिग बॉसचा कॅमेरा सगळीकडनं चालू असतो. मला माहित नव्हतं चालेल म्हणून. शी तुझ्या शिंदे मध्ये हेच घेणार. असं काही खरं नाही हा. तुम्ही पार्टिशन करताय. कॅमेरा बंद समजून तुम्ही पार्टिशन करताय. बिग बॉसच्या घराबाहेर काढलं जाईल. मग ते आधीच तिचं ताट घेऊन चालली तर का? नाही इकडे ठेवते बापरे, इकडे बसवली. जायला सोपं होईल. हे चिटिंग चालू आहे. हा मला म्हणले होते ना बिग बॉसच्या घराबाहेर काढलं जाणार कॅन्डिडेट पहिलं बाहेर. मी छोटी आहे का नाही तू? कोण छोट आहे? आपण काय करू माहितीये का 6 दिवसाचं तुमचं बिग बॉसच करू तिघींच. शेवटपर्यंत घरात कोण राहते. लेकरांचं काय करायचं. तुमच्याकडे जावं लागतं झोपायला. जाऊ दे मोबाईल, मला नावच ये रे. बघा आता मग कशाला काय घेऊन यायचं घरात चांगला ब्लॉग पण संपला होता. ही चालली होती. मी आज भजे खायला चालली होती. अगं पुढचं येत नाही थोडंसं. सांगा की मला. मी आली कळ काढत बरं का. नाव घ्यायचं राहिलं भाऊजी. नाव घ्यायचं राहिलं. ती लोक सारखं जुनं झाली. आता आठवला गेलं भाऊजी. अक्कल कुठला. हे मी सांगते. मी भाऊजींच्या नावाने राधाला झाली सर्दी, भाऊजींना झाला खोकला, राधिका रामचंद्र नावांचं नाव घेते. आता तुम्ही सगळे बोंबलत बस. असं आहे काय. बोला पुढचं काय. तिचं आठवतंय. तिचं कसं विसरवते तू. कसे पिक करायचं मुद्दामच करते त्या भाऊजी. आहे का नाही? स्वामीन पुढे आलते का नाही? आलते स्वामींपासून आता तू पंढरीला पांडुरंगापाशी. स्वामी समर्थांच्या मंदिर आहे. असं ते काय अर्पण केले माझे मन आणि रामचंद्र रावांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांतीचा सण. असं दे. जमलं छान Repeated सांग मग आता हे. पुढचं मधलं ते नाही. आता तेच आहे. स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केले माझे हा, बरोबर चरणीच आहे ना. चरणच विसरले. स्वामी माझे स्वामींबरोबर माझे पण चरण धर. तुला कुठं जायची गरज पडायची नाही. स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केले माझे मन. रामचंद्र रावांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांतीचा सण. अगं ते 10वी तासाला पाठ करायचं कष्टच घेतलं नाही. तुम्ही बी घ्या आता जाता. नाव घ्यायचा वय बाई. त्याला उखाण ऐकायचंय. चांदीचा करण निरेच्या घोळात विलास पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात. बघा. किती पटकन विचाराने नाव घेतलं. आठवण आपल्या तासभर लागतं आठ. बघा हे अशा असतात जुन्या बायका नाही तर हे आम्ही. चला तर मग परत भेटूयात पुढच्या मकर संक्रांतीला. तोपर्यंत आणखीन जास्त उखाणे पाठ करून ठेव. तोपर्यंत तिळगुळ खा गोड गोड. गोड बोला.